चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत दही धपाटे. ते आपण बनवणार आहोत काकडीपासून. ह्या अगोदर मी तुम्हाला कद्दूपासून बनवलेले धपाटे टाकलेले होते, ते पण रेसिपी तुम्ही बघून घ्या. आणि हे आपण एक एक करून आपल्या काकडी किसून घेणार आहोत. आणि आपल्याला लगेच ह्या परातीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ओवा चोळून टाकायचा. आणि हे डाळीचं पीठ घ्यायचं 2 वाट्या. आणि आपण डाळीचं पीठ चाळून घेणार आहोत. आणि ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे 3 वाटी, आणि ते पण आपल्याला चाळून घ्यायचं आहे. नंतर आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत 4 वाटी. गव्हाचं पीठ थोडंसं जास्त घ्यायचं आपल्याला. आणि ज्वारीचं आणि गव्हाचं समप्रमाणात घेतलं तरी पण चालतं. डाळीचं थोडंसं कमी घ्यायचं पीठ आपल्याला. याच्या अर्ध घेतल्यासारखं घ्यायचं, जास्त पण नाही घ्यायचं. आणि परत आपण हे किसलेलं जे ककडी आहे हे याच्यामध्ये टाकून घेऊ. आणि मी हिरवी मिरची आणि लसूण हे मिक्सरमधून काढलेलं आहे, ते पण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि नंतर आपल्याला टाकायची हळदी पावडर, याच्यामध्ये मीठ तुमच्या चवीनुसार बघा टाकून घ्या. आणि हे आपण चिरून घेतलेली कोथिंबीर आहे. आणि आता हे आपल्याला पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्या पिठाला व्यवस्थित. झालं आता हे आपलं एकजीव झालेले पीठ. आता गॅसवर आपण तवा ठेवू. आणि मी हे कापड स्वच्छ धुवून चांगल्या पाण्यामध्ये ठेवलेलं होतं. आता हे आपल्याला हे कापड सुती कापड आहे हे, याच्यावर आपण पाणी टाकून घेणार आहोत. आणि तव्यावर तेल टाकून घ्यायचं. आणि सुरुवातीच्या धपाट्याला थोडंसं जास्त तेल टाकायचं, कारण ते धपाटे असं पहिल्यांदा चांगलं निघालं ना, परत मग चिटकत नाहीत, काही नाही, व्यवस्थित चांगले निघतात. आणि ह्याला थोडंसं आता ह्याला पसरून घ्यायचं आहे आपल्याला धपाट्याला. कमी जास्त तुम्हाला जर मोठे असे धपाटे पसरवता येत नसतील तर तुम्ही लहान लहानही करू शकता. पण ह्याला जसं आपण पातळ करू तसं त्याला चव चांगली येते. थोडं जाडसर खायला नको वाटते. पातळ जेवढं आपण बनवताल तेवढी टेस्ट चांगली येते. आणि थोडासा कडकपणा पण येतो. आपण डाळीचं पीठ कडकपणासाठी पण टाकलेलं असतं आणि चवीसाठी पण कडकपणा पण येतो थोडासा पातळ केल्यावर. आणि जर आपण थोडेसे जाड ठेवले तर मऊ राहतात धपाटे, त्याच्यामुळे थोडं कडक खायला बरं वाटतं. म्हाताऱ्या माणसासाठी थोडंसं आपण जाडसर करू शकतात. आपल्या घरात जर वयस्कर माणसं असतील तर त्यांना नरम आवडतात, मग त्यांच्यासाठी थोडेसे जाडसर करून घ्यायचे. आता हे बघा रेसिपी आपली झाली आहे तयार. आता हे उलताना आपल्याला घेऊन हे व्यवस्थित असं तेल पसरून घ्यायचं आहे, कारण हे जास्त तेल टाकलेलं आहे. आणि पसरूनच आपल्याला टाकायचं आहे. पहिल्यांदा आपण जास्त तेल टाकलेलं असते, अंगावर उडू शकतं, त्याच्यामुळे व्यवस्थित असं तव्याला लावून घ्यायचं. आणि ह्याला असं अलगद काढून घ्यायचा हा कपडा आणि पाण्यात टाकायचं. नंतर आपण हे झाले आपले आता धपाटे तयार. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन नवीन रेसिपीसाठी मला फॉलो करा. हे बघा आपले धपाटे आता कसे मस्त झालेले आहेत. खरपूस ह्याला लालसर थोडं होईपर्यंत भाजायचे. पातळ असले ना व्यवस्थित असे कडक कडक भाजून घेतले ना छान होतात दह्यासोबत खाण्यासाठी. ह्याला आपण वरणासोबतही खाऊ शकतो, सपक डाळ जे असते त्याच्यासोबत. आता हे आपले दही धपाट्याची रेसिपी झालेली आहे तयार. या सर्वजण खायला कमेंट करायला विसरू नका. कशी झाली आहे माझी रेसिपी, माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की सांगा मला.